करणाऱ्यांचं आणि हानी होऊ नये. देवो वत्सतु कालेन. सस्य संपत्ती हे तुझं सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त करण्यासाठी, सर्व प्रकारची हे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट, याला संपूर्णत्व म्हणतात. 10ही पारमितांचे घडे जेव्हा परिपूर्ण झाले तेव्हा आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येण्याचं बळ येतं, नाही तर नाही. तुम्हाला माहिती आहेत का की तुमचे 10ही पारमितांचे घडे भरले? एवढंसं चित्त आहे बारकं, असून नसल्यासारखं आहे. त्यामुळे चित्तात येत नाही. एखाद्या समजदार माणसानं विचारलं, माझे 10ही पारमितांचे घडे भरलेले आहेत का, असा प्रश्न तुमच्या मनात कधी निर्माण झाला? बाबासाहेबांच्या मनात 22 प्रतिज्ञा देताना 12वी प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 1956ला ही 22 प्रतिज्ञा दिल्या ना, त्यात 12वी प्रतिज्ञा आहे, मी 10ही पारमितांचं पालन करण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिज्ञा करते. आता दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा, 10ही पारमी म्हणजे हा माझ्यातला मी आहे ना, सर्वांच्या अंगात येतो, आमच्याही अंगात येतो आणि तुमच्याही अंगात येतो. ते हिंदू असो की बौद्ध असो की जैन असो की ख्रिश्चन असो की ईसाई असो की मुस्लिम असो, ब्राह्मण असो की ब्राह्मण, काळे गोरे या देशातले की त्या देशातले असू दे, या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, सगळीच माणसं रागरंजित, द्वेषदूषित आणि मोहमुडीत होऊन काया वाचा मनाद्वारे कर्म करतात. आपण आपल्या स्वभावाचे बळी आहोत म्हणून तेरीमेरीवर उठतो. दोन भाऊ एक आहेत का? बरं, तुम्ही नवरा बायको तरी एक आहात का? हे कोणाला समजलं? भगवान बुद्धाला. 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आणि माणसं. दुर्लभो बुद्धो उपादो इमस्मिन लोके, अर्थात दुर्लभ आहे बुद्धाचं उत्पन्न होणं. जेव्हा केव्हा बुद्ध उत्पन्न होतात तेव्हा या दुःखातून, सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा, मुक्तीच्या या 4ही पायऱ्या कशा प्राप्त करता येईल याचं बोधिज्ञान अनुसंधान ते स्वप्रयत्नाने करतात. म्हणून त्यांचे गुरु नसतात कोणी. आपण कधी कधी वाचतो ना, आलारकाला, उदकराम पुत्त, भृगु ऋषी यांना गुरुच्या स्थानामध्ये ठेवतो. बुद्धांचे कोणी गुरु नसतात. 7वं 8वं ध्यान त्यांच्याकडनं शिकले याचा अर्थ नाही की ते गुरु आहेत. ते स्वप्रयत्नानं बोधिज्ञानाचा आविष्कार करतात. दुसऱ्या व्यक्तीला बोधिज्ञानाचं अनुसंधान करताच येत नाही. ती काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना ते समजलं. अगोदर संविधान समितीमध्ये जायचं की नाही जायचं बाबासाहेब नकारार्थी होते. पण नंतर बाबासाहेबांना समजलं की हे चालत आलेलं बक्षीस आहे. कितीही विरोध झाला असला तरी स्वतः गांधी मजबूर झाले. गांधींनी बॅरिस्टर आंबेडकरांचं संविधान समितीचे, मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बॅरिस्टर आंबेडकरांना ठरवलं. कोणीच नाही विरोध केला. गांधींना हे कळून आलं की बॅरिस्टर आंबेडकरांसारखा हुशार माणूस नाही. त्यामुळे त्यांनीच नाव सुचवलं संविधान समितीमध्ये. अर्थात प्रोफेसर नरसिंहराव त्यांनी प्रारंभिक डाटा, प्रारंभिक जी दस्तावेज तयार केला होता तो टिपिकल बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत त्याच्यावर, टिपिकल कॅपिटलिस्ट मोड ऑफ कॅपिटलिस्ट प्रोडक्शन. द थीम ऑफ इन दॅट डाटा ओनली अ थीम ऑफ द कॅपिटलिस्ट टेंडन्सी इन अ होल मॅटर, होल डॉक्युमेंट्स ऑफ प्राध्यापक नरसिंहराव. हा प्राईम मिनिस्टर होता तो नाही, दुसरा तो अर्थात संविधान समितीमध्ये होता. पण एनकेन प्रकारे बाबासाहेबांचा म्हणजे हा हातखंडा असा होता की कोणी बिमार पडले, कोणी हजर झाले नाही. शेवटी एकट्यावरच एवढी मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झेलावी लागली. हे खरं आहे. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीमध्ये असलेल्या वा मसुदा समितीमध्ये असलेल्या सगळ्यांचाच आभार मानले. तरी आभार मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा मुख्य उपदेश या तिरंग्याच्या झेंड्यावर 4था रंग कोरून केला. हे कुणाच्याच लक्षात आलं? बरं, याला कोणी विरोध केलाय का? काँग्रेसवाले जातो उलट बॅरिस्टर हिंदू महासभेवालेनी ते बोलले भगवा देशाचा झेंडा असावा आणि त्याच्यावर ओम नमः शिवाय असावं, विष्णूचं चक्र असावं.
जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही म्हणताय ना विष्णूचा अवतार म्हणून, तर हे चक्र तर धम्मचक्र आहे, हे बुद्धाचं चक्र आहे, देशच बुद्धाचं आहे. त्यामुळे चक्र असलेलं काही वाईट आहे. आणि सगळ्यांनी जवळपास सगळ्यांनीच मान्यता दिली बरं का. त्यामुळे बाबासाहेब यशस्वी ठरले. म्हणजे भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी पटीच्य समुत्पाद म्हणजेच धम्म हे समजावून सांगत. हा सिद्धांत कोरलेला आहे. त्या पठ्ठाणाच्या कडे आहेत. हेतु बच्चो, आरंभण बच्चो, अधिपती बच्चो, अनंतर बच्चो, समानंतर बच्चो, सहजात बच्चो, अन्यंग अन्यंग बच्चो, निश्चय बच्चो, उपनिश्चय बच्चो, पुरेजात बच्चो, विपच्चजात बच्चो, आसीवन बच्चो, कम्म बच्चो, विपाक बच्चो, आहार बच्चो, इंद्रिय बच्चो, ध्यान बच्चो, मग्ग बच्चो, संपयुक्त बच्चो, विपयुक्त बच्चो, अति बच्चो, नक्ति बच्चो, विगत बच्चो, ए विगत बच्चो. ह्या 24 कडे आहेत. या पठ्ठाणाच्या आधारावर पटीच्य समुत्पाद ते समजावून सांगत असत. ही हातोटी फक्त भगवंताकडे असायची. काही जे 6 प्रकारच्या अभिज्ञाप्राप्त जे अर्हंत भिक्षू होते, शरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, असा उपदेश दिला. एक भिक्षू एकटा जायचा, दोघं मिळून नाही, एवढा सक्षम असायचा. समोरच्या येणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून तसे शमदभावनेचे कम्मठान द्यायचे आणि त्यांना धम्मामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी हा पटीच्य समुत्पाद समजावून सांगायचे. पटीच्य समुत्पाद म्हणजे धम्म. धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो. धर्म शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून हा सद्धम्म धारण करून स्वतःपन्न सकदागामी अनागामी वा अर्हत्व प्राप्त करता येतं. हे बोधी मिथ्या नाही, ती संबोधी आहे. म्हणून संबोधी ज्ञान सम्यक बोधी आहे. म्हणून या संबोधी ज्ञानाची दृष्टी तुम्हाला नाही माहिती. तुम्ही आपल्या स्वभावानुसार नभो तसं आणि जसं मनात येईल तसं कर्म करत राहा. समजलं? तुम्हाला शुद्ध चित्ताने कर्म करत नाही. शुद्ध चित्त कधी उत्पन्न होते? जेव्हा विपश्यना या कम्मठाणाचा अभ्यास करताना 2 बोटं 4 बोटं 1 बित्ता, 2 बोटं 4 बोटं 1 बित्ता, डोक्यापासून पायाच्या तळव्यांपर्यंत, पायाच्या बोटांपर्यंत, पायाच्या बोटांपासून डोक्याच्या टाळूपर्यंत क्रमशः एक एक अंगा प्रत्यंगामध्ये आपण ज्यावेळेला मन फिरवतो वेदना मिळतात. सुखा दुखा अदुखा असुखा ही शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य ही चैतसिक वेदना. अभिधम्माप्रमाणे या 5 वेदना आहेत. या 5 वेदनांच्या आधारावर मनुष्य वा मनुष्य तत्वाने एकच काम करतात. कोणतं? वेदना पच्चया तन्हा. वेदनांच्या आधारावर तृष्णांचीच निर्मिती करतात. कामतृष्णा 36, भवतृष्णा 36, विभव तृष्णा 36. त्याची फोड केली तर कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभव तृष्णा 500. एवढे मोठ्या विकारांचा संग्रह आहे आपल्याकडे. जोपर्यंत आपले पारमितांची 10 घडे परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येणार ना. हा मी आहे ना, माझ्यातला मी पार मी, हा माझ्यातला मी सगळ्यांच्या अंगात येतो ना. माझ्यातला मी आर पार घालून टाकण्यासाठी जो काही पुण्यकर्माचा साठा केला जातो त्याला पारमी असं म्हटलं जातं. माझ्यातला मी आहे याला सुट्टी करायची आहे ना. अरे आपलं शरीर आपलं नाही आहे, आपलं मन आपलं नाही. कुणाला मी माझं न माझं डोईवर रोज समजू. हे अनात्मा आहे. या शरीरात ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा नाही. हे भगवंतांनी विपश्यना या कम्मठाणावर जाणले, या अभ्यासानुसार जाणले, जिला प्रज्ञा म्हणतात. विषयसे न पश्यति ती विपश्यना विशेष करून पाहिली जाते. म्हणजे सभ्य संखारा अनित्याती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धम्मा अनत्ताती यदा पय्याय पश्यति. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण प्रज्ञेची 3 लक्षणं. या 3ही लक्षणामध्ये रमण करणं, विहार करणे याला प्रज्ञाविहारी म्हणतात. हे वैभव तेव्हाच प्राप्त होतं, कधी नाही कधी या देशातल्या नागरिकांना हे वैभव कळेल. म्हणून तिरंग्यावर हा 4था रंग बाबासाहेबांनी कोरला. पण तुमची संसद आंधळी लंगडी बहिरी, तिला मारलाय लखवा, ती झाली मुखी. अजून लोकसभेत राज्यसभेत चर्चाच नाही. आता तरी धडा घ्यायला पाहिजे ना. नेपाळमध्ये ज्या उलथापालथी झाल्या, तुमच्यात दम आहे का? नेपाळमध्ये ज्या उलथापालथी झाल्या, तिथले सगळे बुद्धिस्ट तरुण रस्त्यावर आले आणि तिथल्या राजांना पाय उतार. राणीचा बंगलाच जाळला. राणी त्या बंगल्यात जळून मेली. अर्थात लढाईतनं हानीच होते माणसं. महाबोधी विहार मुक्तीचं आंदोलन सुरू. येणाऱ्या 2 फेब्रुवारीला काय तुमच्या दम संसदेला घेराव करायचा. हे नौजवानांमध्ये ताकद असते. तू मेलीस तर काय बिघडते मग?
तुम्ही तिथे समोर राहिला तर मेलीस काय, समजलं? म्हणजे दम लागतो. आम्ही म्हातारे झालो ना, तर बोलायचाच भात न बोलायचीच कडी, काय जमतं का? फक्त शब्दांचे बोल राहतात ना. लढण्याची ताकद आमच्यात नाही, युवा शक्ती आहे. आणि नेपाळचं राज्य कसं उलथावून पाहिलं, तुम्ही साक्षीदार आहात ना. असंच राज्य उलथावून पाडण्याची गरज आहे. मोदी शहांना पळून जावं लागेल, असं जन आंदोलन तुम्हाला उभं करावं लागेल. तर हा सगळेच प्रश्न, संविधानातले सगळेच प्रश्न, त्या सगळ्यात प्रश्नांची उकल होईल. हा मराठा समाज, तेली, कुणबी, माळी, हा सगळा ब्राह्मणेतर आदिवासी भटका, हा काय माहिती नाही. या समाजाला गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली. मांडला रे गणपती, चाला गणपती बाप्पा मोरया. म्हणजे एवढे अंधभक्तीत, अंधश्रद्धेत, ब्राह्मणवादाच्या पाशात अडकून आहेत. बाबासाहेबांची लेकरं थोडी बाहेर गेली या पाशात, आहे की नाही? त्यामुळं बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती, हे शब्द ना बाबासाहेबांच्या चित्तातनं प्रकट झाले, दुसरेच्या नाही. हे महाकुशल चित्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डिफाईन कोण केलं? कोणीच नाही. मला नाही माहीत ना, कुठल्याही अरहंत भिक्षूनी असो वा कुठल्याही आपल्या बुद्धिवादी व्यक्तीने अजून हे डिफाईन केलं नाही. एवढे मागासलेले लोक होते. बाबासाहेबांचा हा एवढासा जीवनकाळ, पण सिम्बॉल ऑफ नॉलेज, प्रतिकूल परिस्थितीत हे प्राप्त केलं आहे बाबासाहेबांनी. साधी सुधी गोष्ट आहे का? साऱ्या जगावर छाप टाकून गेले, साऱ्या जगालाच मजबूर केलं. केवळ महात्मा गांधीचं मजबुरी का नाम महात्मा गांधी असं नाही, साऱ्या जगालाच मजबूर केलं. जगात जशा सुनामीच्या लाटा येत आहेत ना, तशा लाटा धर्मांतराच्या चळवळी जगात येतील. आणि 2 फेब्रुवारीला जगातले सगळे बुद्धिस्ट लोक दिल्लीला येतील आणि दिल्लीला घेराव करून सरकारला पाडून टाकतील, सरकारला हाकलून टाकतील. एवढं तुम्हाला मजबूर करावं लागेल. आहे ना हिम्मत, दम आहे का? आम्ही आंदोलनात नाही राहू रे बाबा, कदाचित आम्ही समोरे राहू गाईड करत, हे असं असं आहे, आमचं आहे बुद्धविहार. साऱ्या जगाला ठाऊक आहे बोधीप्राप्तीचं ठिकाण हे बोधगया आहे. या शेंडीवाल्या सरकारने त्याचं नावच बदललं. बोधगयाचं नाव आता गयाजी ठेवलं. बोध हा शब्दच कापून टाकला. कोणी अधिकार दिला? एवढंच नव्हे तर या वर्षी बुद्ध जयंतीला भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कापड झाकून ते लिंपिंड समजून, तिथं स्तूप आहे, त्यांनी ब्राह्मणांना आणून स्वतः राज्यपालांच्या हस्ते स्वतः ब्राह्मणं बोलवून त्यांनी पूजा केली. हे विकृतीकरण आहे, हे विकृतीकरण आहे. त्यामुळे या विकृतीकरणाला पाबंदी. सुलेखाबाईंनीमध्ये केस टाकली. आर्ग्युमेंट चांगलं केलं नाही असं नाही, चांगलं केलं. 26 जानेवारी 1950ला या देशातला हा कायदा सुरू झाला. एक व्यक्ती एक मत एक मूल्य. आता राणीच्या पोटातलं राजा निर्माण नाही होणार. आजही 61 प्रमाणे आजही बॅलेट पेपरवरच निवडणुका लढवाव्या असा कायदा आहे. पण एक शेंडीवालं सरकार हातात हात मिळवून काँग्रेसवाल्यांनी आणि BJPवाल्यांनी EVM लादून इलेक्शन करत आहे. राहुल गांधी वरवर बोलतो, वोट चोर गद्दी छोड. तसं बोलण्यानं, नुसतं बोलल्यानं होतं का? तुम्ही मोर्चा न्या ना दिल्लीला, सगळ्या लोकांना आवाहन करा, हे चोर आहे ना गद्दी छोड म्हणून, तिथे जा, दिल्लीला न्या, जा, सगळ्या लोकांना दिल्लीला न्या. घटनेचं संरक्षण करतो म्हणताय ना, संविधानाचं संरक्षण करतो म्हणताय ना. अरे 149 काँग्रेसच्या खासदारांचं निलंबन केलं BJPवाल्यांनी आणि निवडणूक आयोगाची निवड कशी करावी याचा नियम बनवला लोकसभेत राज्यात बहुमताने. लादा नव्हत्या वाटला काँग्रेसवाल्यांना, लादा नव्हत्या वाटल्या. त्यामुळं हे हातात हात मिळवून कधी काय फसवतील. आता कसं फसवलं? जरांगे पाटलांना वाटतं की आम्हाला आरक्षण मिळेल, कोकुंबा हातात दिला. काय कराल तुम्ही? म्हणजे मराठा कुणबी म्हणून लिहा. आता हा GRच महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीसांनी काढला, बहुत बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की प्रत्येक मराठा हा कुणबी होऊ शकत नाही.
त्यामुळे या निर्णयाच्या विरुद्धात महाराष्ट्र सरकारने हे विधेयक आणलं ना, हे GR आणलं, हे कायदेशीर कायद्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे लालीपाप दिलाय की नाही माहिती नाही की हा संबंध मराठा समाज 25 डिसेंबर 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या प्रामुख्यानं भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देहू रोडला भरले होते. 2000 लेण्या या देशामध्ये आहेत. यापैकी 1800 लेण्या एकट्या महाराष्ट्रात. याचा अर्थ काय? 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. ज्योतिबा फुले म्हणतात महाराष्ट्र हे नावच महारावर पडलं. असो, आपण वादात नाही पडायचं. पण 1250 वर्ष बुद्धिस्ट लोकांचं राज्य होतं महाराष्ट्रात. या एवढ्या मोठ्या लेण्या याची साक्ष आहे. हा सगळा समाज नागवंशी समाज होता. 1 जानेवारी 1927 पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भीमा कोरेगावला गेले इतिहासाची उजळणी करतात. इतिहास केवळ बाबासाहेबांना समजला, दुसऱ्या व्यक्तीला नाही. महात्मा फुले, प्रबोधन ठाकरे जवळजवळ पोहोचले. पण इतिहास प्रतिक्रांतीचा आहे. आमचा पराभवाचा इतिहास हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणता आलं. इतिहासात जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करते. मनोज जरांगे पाटील, आता तुम्ही धर्मांतराची गोष्ट, आम्ही नागवंशी लोक होतो, मराठी सगळे बुद्धिस्ट होते. ते कोणते पुराण? सह्याद्री कुंड पुराण वाचा. हा मोठा पुरावा 13 ऑक्टोबर 1935 नालाच्या नाशिकमध्ये येवल्याला जे भाषण झालं, 35,000 लोक महाराजांची स्वतंत्र परिषद घेतली. त्या परिषदेत बोलले, सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले दिले. आमचा एकेकाळचा नागवंशी समाज, कुणबी समाज, कुळावर जगणारे लोक, या कुणब्यांविषयी काय घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथात. काय लिहिलं आहे? कुणबटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली गोडी. गेला तर रुमण्याशी, नाही तर आला तर डोमण्याशी. एका तरी कुणब्यानी वाचलं का? वाचाल तर वाचाल रे बाबा. इतिहासच जे विसरतात ते इतिहास काय निर्माण करणार आहे? या मराठा समाजाला आपण जागवू शकलो नाही. हा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, युक्त, धर्मांतरित झालेले मुस्लिम असू दे, यांना जागवू शकलो नाही. आजही सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंडं पाहावी. आमचे मोहन मामा भागवत आजही सकाळी उठल्याबरोबर नरेंद्र मोदीचं तोंड पाहत नाही, कारण तो तेली आहे. काय झालं त्याच्या तोंडाला? म्हणजे एवढी संपूर्ण क्लिष्ट कशी दृष्टी आहे, कशी घृणात्मक दृष्टी आहे. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये. एकेकाळचा हा तेली समाज बांधव बुद्धिस्ट होता, नागवंशी समाज होता. इतिहास कोण समजावून सांगेल? घोण गोवारी जात बोहारी असं लिहिलं. मांग महार कुसाच्या बहार, गोंड गोवारी हेकड माना आणि आंबील पाऊन शिवला डोना. माना माणुसकीत नाही आणि डुकर सर्कशीत नाही. धनगर, कोळी, माळी, मराठा, देवराची धुटी आणि आटाकला पोटऱ्या दाशील. हे सगळ्या ब्राह्मणेतरांना जागवण्यासाठी आपण हे नागवंशी लोक होतो. आणि या नागवंशी लोकांना जागवण्यासाठी आपण आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली नाही. ही कमजोरी आहे, आपली कमजोरी आहे. कशी छाप पाडायची ते पुढल्या आंदोलनावर ठरतं. आज महाराष्ट्रामध्ये 12 वर्ष झाले आम्ही भीमा कोरेगावपासून पंढरपूरला जातो. कशासाठी? देवदर्शनासाठी नाही, हे बुद्ध विहाराचा सिद्ध करण्यासाठी. पुरावे आहेत ना. आता यावर्षी तर खूप जुगाडच झालं. म्हणजे बुद्धाचं विहार आहे का? बुद्धाचं विहार आहे. त्यांच्यामध्ये भ्रमभ्रांती सुरू झाली. अनेक वारकरी सोबत आहेत आणि वेगवेगळ्या त्यांना शिबिराला पाठवलं ना. आता ठल विठ्ठल नाही म्हणत, बुद्धं शरणं गच्छामी म्हणतात. त्यांना माहिती मिळाली, हा तुकोबा राया हा बुद्धिस्ट होता. ते साधू संत बुद्धिस्ट होते, त्यांना माहिती मिळाली आहे. हळूहळू जागृतीचा विस्तव विजू देऊ नका असं बाबासाहेब. आमच्या मुसलमान बांधवांना तर काय खरं नाही. बांडा मुसलमान आणि वेळवाची डॅश डॅश नाही बोलू शकत भिक्षू असल्यामुळे. एवढी घाण ओकलेली आहे. त्यामुळे गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून होते. आपण या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यामध्ये असमर्थ ठरलो. ही आपली कमजोरी. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संघटना यासाठीच दिल्या होत्या. पण बाबासाहेबांच्या संघटनाचे 3, 13, 9, 18 तुम्हीच वाजवले. बाबासाहेब दोषी आहे. 30 सप्टेंबर 1956 बाबासाहेबांनी घोषणा केली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करू. कमीत कमी एस एम जोशांना आणि प्रके अत्र्यांना पत्र पाठवली.
इथला धर्मांतराचा नागपूरचा दीक्षाभूमीवरचा सोहळा संपन्न झाल्यानंतर 16 डिसेंबरचा रेड कोर्स मैदानावर होणार. माईसाहेब आंबेडकर खूप आग्रह करत होते धर्मांतराचा सोहळा यशस्वी करावा. आपल्या कार्यकर्त्यांनी जोर बांधला. त्या धर्मांतराच्या सोहळ्यात प्र.के. अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे हे धर्मांतर करणार. प्रबोधनकार ठाकरे आणि प्र.के. अत्रे धर्मांतर करणार. दोघे बामण, पण कमीत कमी बामणच हे ताली लागले असते ना, त्याचा प्रभाव वेगळा उमटला असता. 16 डिसेंबरचा हा सोहळा झाला असता. पुढे पुढे धर्मांतराच्या सोहळ्याला बाधा निर्माण झाली आणि आपण अर्धवट खरे आपल्या संघटनांची 3, 13, 9, 18 किती तुकड्यात निर्माण झाली संघटना. आजही बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी घेऊन आहेत. मला तर अर्धी लाज वाटते. त्यांच्या हातात रिपब्लिकन पार्टीचं हत्यार पाहिजे होतं. भला एक पुन्हा गुट झाला असता, पण रिपब्लिकन पार्टीला विसर्जित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. त्यामुळे हे आपलं वैभव, बाबासाहेबांच्या संघटनांना विसर्जित करण्याचे अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी नाही दिले. उलट ह्या सगळ्या ब्राह्मणेतरांची सगळी संघटना व्हावी, या ब्राह्मणेतरांना जागवावं, आमचा इतिहास, पराभवाचा इतिहासही सांगावा, समजावून सांगावा. निश्चितपणे ते किती आशावादी होते. संबंध ब्राह्मणेतरांची चळवळ महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि ब्राह्मणेतरांची चळवळ ही तंबून गेली. ब्राह्मणेतर ही चळवळ बाबासाहेबांच्या नेतृत्वात पुढे गेली. बाकी ब्राह्मणेतर चळवळ काँग्रेसवाल्यांनी गिळंकृत केली आणि अशा रीतीनं हा पराभव पुन्हा दुहेरी झाला. हा मराठा समाज एकेकाळचा, बुद्धिस्ट लोक हे आपण त्यांना समजावून सांगण्यामध्ये अपयशी ठरलो. आजही वेळ गेलेली नाही. अशी खूप जनजागरण यात्रा कराव्यात. निश्चितपणे हा महाबोधी विहाराचा प्रश्न श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या विरुद्ध आहे. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती, त्यामुळं नेपाळची दिशा आपल्याला पूर्व दिशा आहे. आपण 2 फेब्रुवारीला जगातल्या बुद्धिस्ट लोकांना आवाहन करायचं. तुम्ही दिल्लीला आहे, सगळ्या जगातल्या बुद्धिस्ट लोकांचं ते स्थान घेराव करायला आहे. संसदेला आता तुम्हाला वाटतं मारपिटी होईल की काय होईल? आता गाड्याबरोबर नऱ्याची यात्रा होते की नाही? छुटपूट होतील, आताही झाल्या की नाही? पण आवश्यकतेनुसार हिंसा आणि इच्छेनुसार हिंसा यामध्ये बाबासाहेबांनी खूप फरक केला. या लढाईत, समतेच्या लढाईत आपण काय करणार आहोत? आपण न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक समाज निर्माण करणार आहोत. जो मनुस्मृतीचा कायदा तोडून बाबासाहेबांनी बुद्धांचा कायदा या देशाला प्रदान केला. नाहीतर राणीच्या पोटातनं राजाच उत्पन्न होता. आता बॅलेट पेपर या प्रतिक्रांतीवादी सरकारांनी हे EVM लादून आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन केलं. मतपत्रिकेचा घोळ केला. आमच्या गुगुसमध्ये 2 पती पत्नी आणि 2 मुलं, 2 मत आहेत. 350 त्या घराचं नंबर आणि मतदार 121. कुठून आणले? त्यामुळे ही स्वतःहूनच यादी निवडणूक आयोगाने करायला लागली. निवडणूक आयोग या सरकारशी लागे बांधून निवडणूक आपल्या प्रसंगी वळवत आहेत. परवा वामन मेश्रामांनी, मूल निवासी संघटन वामन मेश्रामांनी, जिथे वाराणसीचं जे चित्र आहे ना, तिथे 1 लाख मतं पडली. 1 लाख. ते 1 लाख भरायला हवी होती की नाही? ते 1,86,000 भरले कसे? रिसीव प्रश्न आहे ना. 1,86,000 भरलेच कसे? याचा अर्थ गडबड झालेली आहे. ज्या अर्थी 1 लाख मतं पडली, 1 लाख म्हणजे 11 लाख त्यांना मतं पडली. तर 12,86,000 एवढे मतं अतिरिक्त कुठून आले? एकूणच घटना कितीही चांगली असली आणि राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती या देशाची झालेली आहे. आज घडीला महाविहाराचा प्रश्न असा उद्भवत आहे. आपण आपले बुद्धिस्ट सरन्यायाधीश झाले भूषणजी गवई,
मी तर आग्रहाची विनंतीच करेन त्यांना की तुमच्या हातात आहे कलम. कारण तुम्ही या देशात राष्ट्रपती श्रेष्ठ नाही, सुप्रीम कोर्ट श्रेष्ठ नाही, राज्यसभा लोकसभा संसद श्रेष्ठ नाही, संविधान श्रेष्ठ आहे. हे खरं आहे. ही मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि आता तर हे सरकार संविधानाची सुरक्षा करेल अजिबात शक्यता नाही. उलट बहुमत आलं असतं तिथे बदललं असतं. आतापर्यंत तुम्ही काय केलं असतं? एवढंच नव्हे, या घडीला ही कशी चित्रविचित्र परिस्थिती दिसते. जर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश असतो, मी काय केलं असतं? घटनेनुसार स्वतःहून संज्ञान घेतलं असतं. त्या सगळ्या जेवढ्या मतपत्रिका मागवल्या असतात ते डिलीट करून टाकल्या ना निवडणूक आयोगाने. त्यांना कोणी अधिकार दिले होते डिलीट करण्याचे? फाईलवर घेता येतं. ज्या अर्थी वाराणसीमध्ये 1 लाख मतं पडली आणि 1,86,000 12,86,000 म्हणजे 11 लाख मतं पडली, 12,086 कशी आले? 86,000. त्यामुळे हे अतिरिक्त मत आलंच कुठनं? तर घोळ झाला, पक्का घोळ झाला. आता ते चित्र येऊ लागलं बाहेर. काय होईल? निश्चितपणे ताळमेळ बसत नाही ना. निश्चितपणे यांनी EVM हॅक करून मतपत्रिका फेक देऊन स्वतःनीच तयार करून BJPला निवडून याच निवडणूक आयोगांच्या द्वारे निवडून दिलं गेलं. त्यांचेच अधिकारी ठपठप मारायला लागले. असंही सॉफ्टवेअर असतं. ॲलन मास्क म्हणतं अशी जगातली कोणतीही मशीन नाही जी हॅक करता येत नाही. तुमचा डाटा बरोबर ठेवला ना, तो डाटा किती द्यायचा, काय द्यायचा हे कम्प्युटर सिस्टम. ते म्हणत होते की इथे मेल वगैरे काय जुळून नाही आहे. मेल मोहम्मद प्राजा कोर्टात आर्ग्युमेंट केलं की मेल जुळून आहे आणि हे म्हणतायत निवडणूक आहेत मेल जुळून नाही आहे तिथे. हे सगळं धातांत खोटा निवडणूक आयोग बोलतो. अशा रीतीने निवडणूक आयोग आणि सरकार मिळून आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन करून ते वोट चोर आणि शिरजोर झाले. त्यामुळं यांना हटवलंच पाहिजे. तुम्ही बंदुका घेऊन मारून टाका असं नाही बोलत नाही, असं नाही बोलणार. आपण हिंसेच्या बाजूचे नाही. मास सरेक्शन, याला जनविद्रोह. आपण लोक जाऊ घेराव करू. आमच्या घेराव करण्याचा अधिकार आहे, संविधानामध्ये आहे. समजलं? त्या घेरावात काय होतं काय नाही माहिती. सारे जगातल्या लोकांना, उपासक उपासिकांना आवाहन कर, 2 फेब्रुवारीला मी तर राहणार आहे ना. त्यामुळे तुम्ही राहत आहे की नाही अमरावतीचे लोक, है ना? राहत आहे की नाही काय माहिती. या वेढ्यामध्ये, घेरावामध्ये हे उलथापालथ खरंच होऊ शकते. एवढा जनविद्रोह होऊ शकतो आणि एवढ्या जनविद्रोहाला गोळ्या फुकून मारणार नाही. त्यांना पळता फजिती होईल एवढे लोक गेले तर. कारण आम्ही कायदेशीर लढू इच्छितो, बेकायदेशीर नाही. मनुष्य हत्या करण्यासाठी नाही. मनुष्य हत्या हे पापात जमा होतो, हे आपल्याला माहिती आहे ना. आपण कसं आपले कर्म बनवायचे. आपण लोकशाही मार्गाने जायचं. त्यामुळं हे लोकशाही मार्गाची ही लढाई आपण लढायची, निश्चितपणे लढायची. कारण भगवान बुद्ध सांगत ज्या ज्या ठिकाणी जात, पटीच्य समुत्पाद म्हणजे धम्म. धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो. शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त करून मुक्तीच्या 4ही अवस्था प्राप्त केल्या जातात. 10 पारमितांचे घडे भरल्यानंतर ना, त्यामुळे हे वैभव अजूनही 68 वर्ष गेली आमची. पण हा धम्म प्रकाशित करण्याचं काम हे कठीण काम आहे बरं. म्हणून मी पटीच्य समुत्पाद म्हणजेच धम्म. बुद्ध सांगत होतो, सिद्धार्थ गौतमाने साऱ्या त्रिपिटकातल्या 82,000 धम्मस्कंद घ्या. एकाही गाथेमध्ये त्यांनी सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं तर बौद्ध धर्माची स्थापना नाही केली. वाईट तुम्हाला दिसणारच नाही. सुखा सद्धम्म दिसला, सत्यधम्म प्रसवला. सत्यधम्म, आर्य सत्याचा साक्षात्कार करून हा सद्धम्म प्रसवला. ते शुद्धीची, परिशुद्धीची आणि विशुद्धीची प्रक्रिया. शुद्धशील, परिशुद्धशील
विशुद्धशील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा, ही विशुद्धीची प्रक्रिया तेव्हा परिपूर्ण होते जेव्हा व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करतो. आपल्याला माहिती नाही. एक आमचे मुदितानंद भिक्षू होते, खूप लांब लांब शिबिरं करत होते. ते जेव्हा पहाडीवर आले आणि ते पटीचे समुत्पाद समजावून सांगू लागले, तर का अनपढ भिक्षू पण ध्यान करणारा भिक्षू ज्याप्रमाणे समजावून सांगत होते, पटी अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूपं, नामरूप पच्चया सळायतनं, सळायतनं पच्चया भस्स, भस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्हा, तन्हा पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाति, जाति पच्चया जरा मरणं शोक परिदेव दुःखदो मनुष्यपायासा संभवंती. एवं गे तस्स केवळस्य दुःख खंडस्य समुदय होते. हे दुःख आणि दुःख समुदयाच्या बाराकडे, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटीपदाच्या बारा, दोनच हे सत्य म्हणत होते. भगवंताचा हा सद्धम्म बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब बोलतात. अविद्या यत्वैव असेस विराग निरोधा संखार निरोधो, संखार निरोधा विज्ञान निरोधो, विज्ञान निरोधा नामरूप निरोधो, नामरूप निरोधो सळायतन निरोधा, सळायतन निरोधा, सळायतन निरोधो, सळायतन निरोधा, फस्स निरोधो, फस्स निरोधा, वेदना निरोधो, वेदना निरोधा, तन्हा निरोधो, तन्हा निरोधा, उपादान निरोधो, उपादान निरोधा, भव निरोधो, भव निरोधा, जाति निरोधो, जाति निरोधा, जरा मरणं शोक परिदेव दुःखदो मनुष्यपायसा निरुज्जंती. एवं गे तस्य केवलस्य दुःख खंडस्य निरोधो होती. दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटीपदा या बाराकडे. आता कोणाला समजेल तिथे संसदेत अडाणी लोक, त्यांना काय माहिती. कोण म्हणजे राजा जर धार्मिक झाला, बाबासाहेबांची मानसिकता काय होती, न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या मानवी मूल्याचा अंमल रिपब्लिकन पार्टी करेल. हे प्रियम्बलमध्ये जसं आहे संविधानाच्या, तर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केल्या रिपब्लिकन पार्टीला हा दस्तावेज. काय करणार आहोत, सगळे कारखाने, सगळ्या जमिनी राज्याच्या मालकीचे करून सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजाची, भौतिक जीवनाची सजावट करायची आणि आध्यात्मिक जीवनाची सजावट करायची. हे आध्यात्मिक जीवन, इंटरनल माइंड. कार्ल मार्क्स सारखा माणसाला भौतिक प्राणी समजून चूक केली. अरे मन आहे आपल्याकडे, मनच सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे. शुद्ध चित्ताने आपल्याला कर्मच करता आलं नाही तर शुद्ध परिणाम येईल का. हे निर्वेद ज्ञानाच्या आधारावर, हे अनासक्ती, हे निरासक्तीचं चित्त, ज्याला निर्वेद ज्ञानाच्या आधारावर आता निबिंदती दुःखे एस मग्गो विशुद्धिया. हे विशुद्धीची प्रक्रिया जेव्हा आपण यामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला हे विशुद्ध चित्त कसं निर्माण होतं ते अनुभूतीच्या आधारावर आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला विशुद्धी फक्त नाव बोल ऐकतो. विशुद्धीची प्रक्रिया ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केले त्यांना अनुभव असतो. मला विचारत म्हणते तुम्हाला अनुभव आहे. मी फक्त तोंड बोलतं माझं. मी वाचन मनन चिंतन करून सद्धम्म चांगल्या तऱ्हेनं समजावू शकतो. अविद्या पच्चया संखार, ए विजानाती तीच्या विद्या, जो जानतीही नाही. जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद एवढा स्थूल आहे. म्हणून या स्थूल स्कंदाला सूक्ष्म करण्यासाठी आनापानसतीचा अभ्यास करावा लागतो. या कम्मठ्ठानाचा चित्त शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी. तुम्ही केलाय ना विपश्यना करणारे, चित्त शांत चित्त होणार नाही तर विपश्यना या कम्मठ्ठानाचा अभ्यास करता येणार नाही. विपश्यना म्हणजे विशेष प्रज्ञा जी आपल्याला अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनत्त लक्षण, तीनही लक्षणामध्ये रमण करणं, विहार करणं, यालाच विशेष दृष्टीनं पाहणं, प्रज्ञेनं पाहणं म्हणतात. प्रज्ञेने पाहता आलं तरच आपण धम्म धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये जातो. हे 40 प्रकारचे कम्मठ्ठाण आहेत. आपण 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं ना, तर कोणती व्यक्ती कोणत्या स्वभावाच्या खातीर आहे, कोणत्या स्वभावाची, तिला कोणतं कम्मठ्ठाण द्यायचे शमदभावनेचे, हे बुद्धांना 6 प्रकारची अभिज्ञा ज्यांना अरहंतांना प्राप्त झालेल्या होता त्यांना हे कळत. म्हणून एका दिशेने एकटा जायचा तो, दोघं जण मिळून नाही जायचं, एवढा परिपक्व असायचा. आणि आता आम्ही तसे ठलवे आणि तुम्ही तसे ठलवे. एकाने तरी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे नाही ना. तो गोविंदका गुरुजी कमीत कमी त्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला. तो एक माणूस तरी भारी आहे, आमच्यापेक्षा भारी आहे, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला. म्हणून तो पटीचे समुत्पाद जेवढ्या अर्थानं समजावून सांगतो ना, आमच्या भिक्षूंना समजावून सांगता येईल. आनंद कौशल्य यांचं प्रवचन मी ऐकलं ज्यावेळेला ते रूसमध्ये गेले होते, लॉ कॉलेजमध्ये, आमच्या लॉ कॉलेजमध्ये नागपूरच्या. त्यांचं प्रवचन होतं. आम्ही कसे पुस्तकातनं पाहून सांगतो तसेच ते पुस्तकातनं पाहून सांगणार. इंटरनल जे डायनामिझम आहे
प्रतीच्य समुत्पादाचं हे समजावून सांगता येत नव्हतं. हा मूलभूत फरक आहे. ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे हा मूलभूत फरक असतो. म्हणजे जरी ते गृहस्थ होते तरी बघा 60-60 दिवसाचे शिबिर करा, म्हणजे ते पटीचे समुत्पाद जसं समजावून सांगतात. विशुद्धी मार्गाची ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतात. आमच्यासारख्या भिक्षूला समजावून सांगता येते. मला थोडी सांगता येते, बरीच सांगता येते, नाही असं नाही, पण तुम्हाला समजेल तेव्हा की नाही. शीलविशुद्धी, चित्तविशुद्धी, दिठ्ठीविशुद्धी, कांक्षा वितरण ज्ञानविशुद्धी, मार्ग अमार्ग ज्ञानविशुद्धी, पटिपदा ज्ञानविशुद्धी आणि यथाभूत ज्ञानविशुद्धी, या 7 पाडाव आहेत विशुद्धी मार्गातले. एक एक पाडाव समजावून सांगण्यासाठी 1-1 तास लागतो. तुमची कपॅसिटी नाही आहे, कारण हे सगळे साधनेचे मर्म आहे. शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशीलाची प्रक्रिया समजावून सांगा. याला तदंग प्रहाण म्हणतात. तदंग प्रहाण, अंग प्रत्यंगामध्ये शरीरातल्या आणि मनातल्या धर्मरूपी शीलरूपी सुगंधाने बहरून जातं शरीराने. म्हणून ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं ना, ते डोळ्यातला मळ असो, कानातला मळ असो, नाकातला मळ असो, तोंडातला मळ, संडास असो वा मूत्र, त्यांची घाणवास येत नाही. अरहंतांनी अरहंत प्राप्त केलं. तुम्ही एक व्यक्ती स्वतः पन्न फलाला पोचून पहा, त्याची देखील या घाणीची वास येत नाही. आणि तुम्ही आणि अरे 32 प्रकारच्या घाणींनी भरलेलं आहे शरीर. बरं झालं तर बाहेर नाही, तर कुत्र्यांनी खाऊन टाकलं असतं 5 मिनिटात. बघ 5 मिनिटात फैसला लागला असता आपला. प्रकृतीने खूप चांगलं केलं, हे आतमध्ये आहे सगळं. या 32 प्रकारच्या घाणींनी भरलेलं आहे शरीर, आणि तरी म्हणतो मी माझं सारं डोईवर होतं. हे शरीर आपलं नाही आहे, हे मन आपलं नाही आहे, अनात्मा आहे. ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा या शरीरात नाही. ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा निवड मानवी मनाच्या कोऱ्या कल्पना आहे, तथ्य नाही. समजत आहे. भगवान बुद्धांनी संबोधी ज्ञानाच्या आधारावर जे प्रक्षेपण केलं ते वेगळं आहे. 31 प्रकारची काया धारण करणारे लोक असतात, लोकविदू. मनुष्य वा मनुष्यतर प्राणी, हे खोटं नाही आहे. त्यांना संबोधी ज्ञानाच्या आधारावर जी दृष्टी उपलब्ध झाली होती, बुद्धचक्षु उत्पन्न झाले. बुद्धचक्षु उत्पन्न होणं म्हणे भूत वर्तमान आणि भविष्य या 3ही कालखंडातली परिपूर्ण आणि परिशुद्ध जाणकारी प्राप्त करणं होय. असा एकही विषय नाही की ज्या विषयाची जाणकारी तथागतांना नसेल. संपूर्ण ज्ञानी, परिपूर्ण ज्ञानी, परिशुद्ध ज्ञानी याला सम्यक संबुद्ध म्हणतात. सम्यक या शब्दाचा अर्थ कळला, ज्यामध्ये परिपूर्णता परिशुद्धता जळलेली आहे, परिपूर्ण भरलेली आहे, ते सम्यक ज्ञान असतं. जे अनित्य बोधावर, दुःख बोधावर, अनत्त बोधावर जे ज्ञान प्रकट होतं भावनामय प्रज्ञेच्या आधारावर, केवळ कोणती व्यक्ती चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर वा श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर ती स्वतःपन्न सगदागामी अनागामी व अर्हत्व प्राप्त करत नाही. भावी तपंती मे भिक्खवे, भावित प्रज्ञा. म्हणून हे भावनामय प्रज्ञा ही अविद्या पच्चया संखारा. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. अविद्या या शब्दाचा अर्थ काय सांगितला आहे तथागतांनी? अविद्या म्हणजे दुःखे अज्ञानं, दुःख समुदये अज्ञानं, दुःख निरोधे अज्ञानं, दुःख निरोधगामिनी पटिपदा अज्ञानंती इति उच्यते इति भिक्खवे अविद्या. अविद्या म्हणजे काय? चारही सत्याला जाणण्याचा अभाव म्हणजे अविद्या होय. दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा या चारही सत्याला जाणण्याचा अभाव म्हणजे अविद्या होय. तुम्हाला जाणता येतं का? दुःख एकाच वेळेला सतीपट्ठाण कोणाकोणात झाले? सतीपट्ठाण झाले पहा. त्यामध्ये सतीपट्ठाण डबल करा म्हणजे तुम्हाला असिते पीते खाईते साईते संपजानकारी, गते ठिते सुते जागरिते संपजानकारी, संघाटी पत्त चिवर धारणे संपजानकारी. भिक्षूंनो, संघाटी पात्र चिवर हे सांभाळताना जागरूकपणे सांभाळा. उपासक उपासिकांनो, चालताना बसताना उठताना बोलताना भोजन करताना पाणी पिताना सतोव संपजानो, एक क्षण देखील बेहोश शिकला जाता कामा नये.
याला सती संपज्जन्यन रेंचती म्हणतात. एक क्षणही असा बेहोशीतला असला म्हणजे उदय व्यय ज्ञान किती अनिच्च ज्ञान. वेदनांचा उदय व्यय जाणत जाणत कर्म करणं म्हणजे अनित्याचा बोध करणं होय. हे निर्वेद ज्ञान आहे. हे शुद्ध चित्त आहे, अनासक्त चित्त आहे, निरासक्त चित्त आहे. याला निर्वेद ज्ञानाच्या आधारावरचे चित्त म्हणतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला या कम्मठ्ठाणाचा विपश्यना कम्मठ्ठाणाचा अभ्यास करावाच लागेल. त्याशिवाय धम्मापासून आपण नाही तर दूरच राहणार. हे म्हणून लॉंग कोर्सेस 20 दिवसाचे, 30 दिवसाचे, 45 दिवसाचे, 60 दिवसाचे शिबिर तुम्हाला करावे लागतील. ज्यामुळं ज्ञान धारण करण्याच्या सगळ्या ज्या मिथ्या धारणा त्या दूर होतील. मिथ्या धारणा दूर होतील. ध्यान करण्याच्या सम्यक धारणा असते. सम्यक ज्ञानाच्या आधारावर उपलब्धी होते. सम्यक ज्ञान तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा या चारही सत्याचा अनुभव करणं याला सम्यक ज्ञान असं म्हटलं जातं. तुम्हाला नाही कळत बरं. आपल्याला आपली दृष्टी, आपल्या स्वभाव नमो तसं आणि आपण आपल्या स्वभावानुसार कर्म करतो. परिणाम उलटा आला मग पश्चाताप करत असतो. आपला स्वभाव आपल्या वर्तनातून उमटतो ना. अरे याने एवढी शिबिरं केली ना तरी याचा स्वभाव नाही बदलला म्हणतात. कसा बदलेल? आर्य सत्यानं दर्शनं. जोपर्यंत व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करत नाही तोपर्यंत व्यक्तीचा स्वभाव बदलत नाही. समजलं? गोयंका गुरुजी बायकोबरोबर राहायचे तरी त्यांनी म्हातारपणात बायकोशी व्यभिचार म्हणजे बायकोशी असं व्यावहारिक कर्म केलं नाही. समजलं? ते एवढं बल असतं शोतापत्ती फळाला पोहोचलेल्या व्यक्तीमध्ये. आणि तुम्ही आम्ही पहा ना, आता तरुण बघ लग्न येऊ दे आपण लग्नाच्या गोष्टीचे लग्नाच्याच गोष्टी. मुलगी वा मुलगा तरुण झाला, मायबापाला ती चिंता पडते. दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग अर्यो अठ्ठंगिको. मग त्यावेळेला भगवंताच्या कालखंडात स्पर्धा सुरू झाली होती. श्रीमंताची मुलं हे स्पर्धा लागली संघामध्ये जायची. आणि आता नाही त्या घरातला गेला पाहिजे, मी नाही, माझ्या घरातला माझा मुलगा नाही. भिक्षूसारखा हुशार प्राणी. समजलं का? मी आपल्याला स्वतःला खूप भाग्य, जिथे जाईन ना तिथे लाथ मारून पाणी काढण्याचं बळ ठेवतो. समजलं? कोणतेही प्रश्न आले तरी समजलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. पटीच्य समुत्पाद जेव्हा समजावून सांगता येतो आपल्याला. का बरं बेहोशी आहे? ही बेहोशी काय? अविद्या का बरं आहे? हे कामाश्रव, भवाश्रव, दृष्ट्याश्रव आणि अविद्याश्रव एवढ्या आश्रवांचा संग्रह आहे. म्हणून आपल्या स्वभावाचे आपण बळी आहोत. नेहमीच रागमुलक, द्वेषमुलक, मोहमुलक होऊन कर्म करतो. परिणाम उलटा आलात मग घराघरात भांडी कुंडी वाजतात. एका तरी घरात सुख शांतीनं समाधान आहे का? नाही आहे ना. प्रत्येक जगातल्या व्यक्तीला वाटत असतं की मला माझ्या जीवनात शांती, सुख आणि समाधानात राहायला हवं. अरे बोधिज्ञान धारणच करता आलं नाही, तुम्हाला कुठलं सुख, शांती आणि समाधान? म्हणून प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक संप्रदायाच्या, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम असोत, हे एकेकाचे सगळेच बुद्धिस्ट होते, नागवंशीय लोक होते. त्यांना जागवण्याची गरज आहे. मी आपल्या पोरांना सांगतो, बामणाच्या बोरी फुटवा रे, अजिबात लक्ष द्या. कशा पटवायच्यात माझ्याकडे आहे ना, बरोबर सांगतो. कारण माझं लग्न झालं असतं बा, भरते नसतो ना, देवेंद्र फडणवीसाची बहीण अंगलट आली असती, बनते बनायला मिळालं नसतं. समजलं? अबा बायको भरते नाही बनू देत. मग बायकोच्या एकदा गुंतलं संसारात, काही खरं नाही तुमचंही, कोणाचंच काही खरं नाही. त्यामुळं आपण या सर्व परिप्रेक्ष्यामध्ये बाबासाहेबांच्या संघटना पुनर्स्थापित कराव्या आणि नव्या जोमानं, नव्या दमानं या घेरावासाठी सगळ्यांनी तयार व्हावं. 2 फेब्रुवारीच्या दिल्ली संसद घेराव, याच्या पूर्वी जर आमच्या भूषण गवई साहेबांनी, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश त्यांच्या हातात आहे कलम, मी जर असतो तर काय केलं समजलं? स्वयं संज्ञान घेतलं असतं. तडीपार असो
किंवा चोर असो, या सगळ्यांना बंदी, एकदम पाबंदी, तुरुंगात टाकलं असतं. स्वतः हातात मिलिटरी घेतली असते काही दिवस, आणि 6 महिन्यांनी पुन्हा निवडणुका घोषित केल्या असतात. हा अधिकार, पॉवर सुप्रीम कोर्टाला आहे. जर या संविधानातले मूलभूत अधिकार त्यांचं हनन होत असेल तर सुप्रीम कोर्ट असा करू शकतो. हे सुप्रीम कोर्टाच्या अधीन मामला आहे. आपण अपेक्षा करूया की आपल्या अमरावतीचा आमच्या कमलाईचा मुलगा आहे, तो या सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश झाला. आपण खूप अपेक्षा करूया त्यांनी या ड्युटीवर असेपर्यंत त्याच्या अगोदरच हे संधान लावावं. आणि त्यांची आई पण, कमला आई पण बोलत होती, तुझं काय मत आहे, मुलांनी काय करावं? ती बोलली ना, यांनी EVM हटवून संविधान बचाव. बाकी ती मार्मिक गोष्ट काढली. माझ्या मुलाने EVM हटवून पुन्हा या संविधानाचं संरक्षण करा. हे सगळ्यात मोठं खरंच काम आहे. या देशाचं संविधानाचं संरक्षण करणं हे सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. अजूनही काही बिघडलं नाही. त्यांनी लवकर प्रतिक्रिया करून, लवकर संज्ञान घेऊन हा फैसला ताबडतोब करावा. आणि स्वतः सरकार ऐकलं नाही तर बडतर्फ करावं. बडतर्फ सगळी राज्य सरकारं आणि केंद्र सरकारं बडतर्फ करून 6 महिने इमर्जन्सी लावायची. समजलं? 6 महिने इमर्जन्सी लावून पुन्हा वातावरण शिथिलीकरण झालं की लगेच निवडणुका पुन्हा घोषित करायच्या बॅलेट पेपरवर. हे जर झालं, भूषण गवई साहेबांनी हे जर केलं तर आपण आभारच मानू. घटनेचा सुरक्षा करण्याचं हे सगळ्यात मोठं काम भूषण गवईकडे आपण अपेक्षा करूया. जर नाहीच झालं तर आम्ही काय करणार आहोत? तरी मात्र आपण लढाई सोडायची नाही. रस्त्यावरची लढाई लढायची. आणि कोर्टाची आमच्या सुलेखाबाईंनी बरं आर्ग्युमेंट चांगलंच केलं होतं ना. 26 जानेवारी 1950ला संविधानाचा अंमल झाला, जुने कायदे सगळे परास्त होता. ते आर्ग्युमेंट चांगलंच केलं. सुप्रीम कोर्ट काय म्हटलं माहिती आहे? तुमचं म्हणणं आम्हाला ऐकायचंच नाही. वा, तुमचं म्हणणं आम्हाला ऐकायचं. एवढा हेट, एवढा द्वेष, जा म्हणे तिकडे हायकोर्टात पाठण्याच्या. बघा कसं उद्धट उत्तर. हे सुप्रीम कोर्टाची भाषा अशी नाही राहा. मनात द्यायचं नाही ना, म्हणून असं आहे. माहिती नाही म्हणून भूषण गवई साहेबांना याच मंचावरून जाहीरपणे आवाहन करतो की त्यांनी संज्ञान घेऊन स्वतः केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना बडतर्फ करून हे चुनाव चोर आणि वोट चोर आणि तडीपारांना सगळ्यांना बंद करून त्यांचं सरकार विसर्जित करावं. आमचा मेवणा ना, तो साळा देवेंद्र फडणवीस, त्यांना म्हणजे 60 लेख म्हणजे 67 लाख 76 लाख 6च्या नंतर ओटं पडली. हे कुठून वर्ण टपकली काय? वर्ण टपकली. त्यामुळं हा सगळा भ्रष्टाचार आहे, हा बाहेर काढावा. राजीव गांधीनं मांडलेला पण आहे. त्यामुळे या दुजोरा देऊन सुप्रीम कोर्टाने लवकर न्याय घ्यावा असं आग्रहाचं आवाहन करतो त्यांना. आणि हा महाबोधी महाविहाराचा मुद्दा हा जागतिक मुद्दा 134 वर्ष झाली, पण आता आमचं बळ नाही आहे. आम्ही एखादा अरहंत भिक्षू राहिलो असतो, तिथे मस्त ध्यान केलं असतं आणि त्यांच्या मनात मैत्री. पण हे मैत्री त्या शत्रू आहेत. ब्राह्मणवाद कट्टर दुश्मन आहे ना. ब्राह्मणवाद हा प्रतिक्रांतीवादी आहे. त्यामुळे नेहमीच क्रांतिकारकांची भूमिका ते वठवत आले. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, यातून माणसाचा स्वभाव आमूलाग्र बदलला जातो. म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. केवळ राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बदल म्हणजे क्रांती नव्हे. मार्क्सचं म्हणणं हे खोडून टाकलं बाबासाहेबांनी. उलट हे भौतिक आणि धार्मिक जीवनाचा हा उत्तुंग शिखर गाठणं, आपल्या माणसाच्या स्वभावालाच बदलणं, नेहमी वीतरागी, वीतद्वेषी, वीतमयी होणं, असा म्हणजे आर्य सत्याचा साक्षात्कार केल्यानंतर असा स्वभाव निर्माण होतो जो आपण वीतरागी, वीतद्वेषी, वीतमयी होऊन जगणं आपल्या व्यवहारात येतं. ती व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करणारी असते. अशा व्यक्ती जर संघटनेमध्ये आल्या तर निश्चितपणे हे बळ वाढेल आणि बाबासाहेबांचं स्वप्न, बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्याचं स्वप्न आपण हे साकार करण्याचं हे सगळ्यात मोठं काम आपल्यावर येऊन पडलेलं आहे. सगळ्यांनी एक भूमिका घेऊन आपण 2 फेब्रुवारीला निश्चितपणे घेरावत करायचा. नाही झालं तर आता केलं तर जमलं काम, पण नाहीच केलं तर 2 फेब्रुवारीला घेरावत करायचा. भारतातल्या नाही, सगळ्या जगातल्या बुद्धिस्ट लोकांना आवाहन करायचं आणि बोधगया महाविहार
ते आपल्याच हातात मिळालं पाहिजे. कारण ते माहिती आहे ना, जगाला माहिती आहे, आंतरराष्ट्रीय जगाला माहिती आहे. अलेक्झांडर कडिंगहॅम त्यांनी तो पहिल्यांदा प्रवेश केला, त्यांनीच मांडणी केलेली आहे, नंतर सांगा. मांडणी केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण सगळ्याच जे या आंदोलनात सहभागी होतील, स्थानिक पातळीवर देखील खूप अशी आंदोलनं कायदेच्या चौकटीत राहून आपण आंदोलनं करायची. तेव्हा सगळ्यांनीच या आंदोलनाची तसदी घ्यायची आणि आता आंदोलनकारी बनल्याशिवाय तिथे ध्यान करत राहायचं. बाराखंबा चौकात समजलं, ध्यान करत राहायचं. तिथे घेरावत करायचं, बरं का, घेरावत करायचं. आपण ध्यान करत काय नारेबाजी नाही, ते वोट चोर है ना, कडीपार सरकार हटाव, जनतंत्र बचाव, संपलं का. त्यामुळे या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन मोर्चा ठेवलेला आहे 17 सप्टेंबरला, वेळ दुपारी 3:30 वाजता. याही आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं असा आग्रहाचा आवडतं. संघटना कुठल्याही असल्या तरी या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो. कुणीही असो, जे आंदोलन हे महाबोधी विहाराचं आंदोलन ते करतात त्यांच्यासोबत राहावं. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं 17ला जनआक्रोश आंदोलन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय होणार आहे. आपण सगळ्यांनीच या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.